भारताचा असा एक कोपरा जो ओळखला जातो आपण कधीही न पाहिलेल्या सुंदरतेमुळे, निसर्गाच्या काही आगळ्यावेगळ्या चमत्कारांमुळे, कधीही होणाऱ्या पावसामुळे, स्वतःपेक्षाही दुसऱ्यांना जास्त प्रेम करणाऱ्या लोकांमुळे, आपल्या देशाची सीमा वाचवण्यासाठी घडलेल्या त्या रक्तरंजित करणाऱ्या इतिहासामुळे आता प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात हा फेस मात्र नक्कीच येतो, जिथे असं वाटतं की एकटाच कुठेतरी दूरवर निघून जाऊ, ते पण स्वतःच्या बाईकने, या भीडभडक्याच्या जीवनापासून खूप दूर, निसर्गाच्या खूप जवळ, काही अशा अनजान लोकांसोबत जे अनोळखी असूनही आपल्याला फॅमिली मेंबरसारखे ट्रीट करतील, पण जसा आपण विचार करतो ना तसं कधीच आपल्यासोबत होत नाही. चुकीने होणारे बाईक क्रॅश, दुसऱ्यांमुळे होणारे ॲक्सिडेंट, छोटिया, उन्हाळ्यातली 54 डिग्री सेल्सिअसची ही एक्स्ट्रीम हीट, उन्हाळ्यात पडणारा हा धो पाऊस, रोडवरची जीव घेणारी ही बेधडक लँडस्लाईड, -5 डिग्री टेम्परेचरमध्ये रक्त जमावणारा हा बेकार पाऊस, त्याच्यामुळे होणारे फ्रॉस्टबाईटचे लक्षण. ब्लॅक वाटत आहे, फ्रॉस्टबाईट नाही व्हायला पाहिजे. या एक्स्ट्रीम वेदर कंडिशनमुळे टोटल 7000 किलोमीटरची ही सोलो बाईक राईड वाटते तितकी सोपी होणार नाही, हे मला आतापासूनच समजत आहे. या बाईक राईडमध्ये मी तुम्हाला भारताच्या 7 राज्यातून घेऊन जाणार आहोत. न्यूज चॅनलवर जसा भारत देश आपल्याला दाखवला जातो, नेमका तसा तो आहे का, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. चला तर मित्रांनो, सुरू करूयात 7000 किलोमीटरच्या या आगळ्या वेगळ्या बाईक राईडची, ज्याची सुरुवातच एकदम दमचाक करणारी होती. हेलो हेलो हेलो, वत्सला वत्सला वत्सला, 1 2 3 1 2 3 1 2 3, माईक टेस्ट माईक टेस्ट माईक टेस्ट. सो वेलकम मित्रांनो, आपण आज चाललो एका बहुत मोठ्या इंटरनॅशनल राईडवर. आणि या राईडचा पहिलेचा स्ट्रगल आहे. 2 बॅग्स होत्या बाईकवरच्या, त्या आपण दादाच्या हाताने खाली पाठवल्या आहे. आणि आता फ्रेम बॅग राहिला आहे, एक टँक बॅग राहिला आहे, माझा एक निगाड राहिला आहे लावायचा, निगाड लावतो हा ना, तुम्हाला भेटतो खाली. मग कसं वाटतंय? मी एकटा चाललो तर कसं वाटतंय? अरे जाऊ दे यार, लढू नको भाऊ. का तू आरामशीर जा, ठीक आहे? ठीक आहे ना, झोप लागली झोपून जा. ठीक आहे. कोणासोबत ते नाही सांगलं तू? नाव घेतलं असतो आता. सो आत्ता आपण नेमकं निघलो होतो घरून, साल्यावर दादाचा फोन आला, म्हणते तू टायर विसरला घरी. ॲक्च्युली हिमालयचा समोरचा टायर चेंज करायचा आहे. सो जो आत्ता ॲक्च्युली लागलेला आहे टायर गाडीमध्ये समोर, तो चालणार आहे अजून कमीत कमी 1-1.5 किलोमीटर चालन. तर आपण तो टायर नवीन मला सोबत घेऊन जाऊ ना, जिथं असं वाटलं का आता चेंज करायला पाहिजे तर लगेच आपण चेंज करू तो टायर. इसकी माँ का मजे ही मजे, पुरा गाडीवर सामानच सामान आहे. ए मामा उठ आता, तू बस. हां, तुला 1000 किलोमीटर त्रास आहे, तू तुझ्या कमरेत टाक आणि घेऊन जा. कमरीत काय ऑप्शनच नाही तुझ्या? नाही का? कुठं चाललं? कसं करतो? बांधतो ना, आले थांब ना, पद्धतशीर लटकवतो ना. हां चला, बाय बाय टिल्लू लोक, चल बाय. हां सी खाडवाली गरमी आहे आणि वरून मी लावले आतमध्ये एक ब्लॅक कलरची टी शर्ट सारखी आहे, का म्हणता येईल माहीत नाही, स्पोर्ट टी शर्ट आहे, आणि वरून लावला हा रायडिंग जॅकेट. तर ठीक आहे, रायडिंग जॅकेटमध्ये नेट लागले आहे, तर नेटमधून हवा तरी येत आहे कमीत कमी, तर त्याच्यामुळे तेवढं काही नाही वाटतं आहे. तुटला का? तुटला का? हां काय तुटलं? मागून येऊन गाडी ठोकली बे. घ्या, याच गोष्टीची कमी होती फक्त आता पावसाची, तोही आला. ये बात
आपली बॅग झाली प्रोटेक्ट. आता कार आला. काय हे डिसिप्लिन नाही लोकांमध्ये. कोणी कुठूनही येत आहे, कसंही नाही करत आहे आडपतेडं. कधी कधी वाटते का ट्रॅफिक रूलचा एक क्लास ओपन झाला पाहिजे की तिथं लोकांना मॅन्डेटरी सकाळी अर्धा तास किंवा 1 तास तरी ट्रेनिंग बहुत जास्त गरजेचं आहे देणं. म्हणजे रोडवर चालत असताना काय गोष्टी करायच्या, काय गोष्टी नाही करायला पाहिजे, या गोष्टीचा एक प्रॉपर क्लास झाला पाहिजे. ऑनलाईन घ्या साले हो, दूरदर्शनवर तरी दाखवा. दाखवा हे कसे येते फटाके. हे काय लेनदेन नाही. लेडीज लोकांना तर आपण काही म्हणू शकत नाही, कारण संविधान आपल्यासाठी बनलं आहे, त्यांच्यासाठी नाही. ट्रॅफिक रूल आपल्यासाठी बनले आहे, त्यांच्यासाठी नाही. कसं करायचं. 3 वर्षात चला पुणे कधी 35 डिग्रीच्या वर नाही पाहिला मी. मॅक्सिमम 35. किती फाडवाली ऊन राहू दे. यावेळेसचा टेम्परेचर असा आहे 42, 43, 44 पुणेच्या अंदरचा हा टेम्परेचर आहे. ओ हो क्या तो भी हो गया मिया. सो आत्ता कुठे पोचलो आपण. अहमदनगर. मे बी इथून 20-30 किलोमीटर असू शकते. एक्झॅक्ट फिगर माहीत नाही. बट आता मी एक जागा पाहतो जिथं मी थांबू शकलो पाहिजे ना, कुठंतरी चाय पिऊ शकलो पाहिजे. कारण मी जेव्हापासून निघलो तेव्हापासून पाणी नाही पिलं आहे. आणि एवढ्या गरमीत पाणी पिणं बहुत जास्त मॅन्डेटरी आहे, कारण की बॉडी डिहायड्रेट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि लिटरल तसं वाटत आहे माझा गळा पूर्ण सुकून गेला आहे. नड्ड्यावर पुरा आता घ्यावं लागते पाणी. हो सो खतरनाक फिलिंग. हिमालय सध्या चांगला परफॉर्मन्स देत आहे, काही प्रॉब्लेम नाही आतापर्यंत. पण थोडासा जास्त ओव्हरवेट असल्यामुळे गाडी लहरत आहे. सो हिचं नाव हिमालय आहे. ज्या लोकांना माहीत ना त्या लोकांसाठी सांगतो, हिचं नाव हिमालय ठेवलं आहे कारण तसंच काहीतरी सिमिलर माझ्या एक्सचं नाव होतं त्याच्यावरून मी हिचं नाव ठेवलं हिमालय. ते धोकेबाज होती पण हिमालय ना. काय वाटते दिसतो का नाही बॅटमॅन. आणि केसाचा हाल पा. आता आपण लावू याच्यानंतर निघताना बालाकलेवा. सो इथून आता डायरेक्ट निघू. अहमदनगर इथून अजून आहे 45 किलोमीटर. मे बी 1 तास 1-1.25 तास लागू शकतो 45 किलोमीटरसाठी. एवढं सारं पाणी पिलं आपण नड्ड्यापर्यंत. आता बहुत जोराची सुसू लागली आहे. कोणी आहे तर नाही इकडं. आलो रे गाड्यांनो. लपा का नको लपा. डिहायड्रेशन, पाण्याची कमतरता, पिवडी सुसू. म्हणून मित्रांनो पाणी पिणं किती गरजेचं आहे लक्षात ठेवा. भी का आंबे लागून आहे झाडावर इथं जबरदस्त. हां सही. तुम्ही लोक विचार करत असणार का आपण आजची राईड जे आहे एक सकाळी चालू न करता दुपारी आणि आत्ता नाईट ड्राईव्ह का करणार आहोत आपण. त्यासाठी की गरमी एवढी जास्त आहे, दिवसभर आपण विचार पण नाही करू शकत की ड्राईव्ह करण्याचा. ठीक आहे. तेवढ्या गरमीत राईड तर पॉसिबल नाही आहे. पण ठीक आहे जर केलं तर होऊ शकते. बट एवढंही काही नाही आहे की म्हणजे गरमीचीच करायची होती. बट नाईटमध्ये जर आपण चालवलं तर आपल्या 2 प्रॉफिट होतात. एक म्हटलं तर ट्रॅफिक कमी भेटणार. दुसरी गोष्ट गाडीचं इंजन मस्त थंड राहणार. तर त्याच्यामुळं काय गाडीचा परफॉर्मन्स वाढते, बाकी काही नाही. इथून आपण जिथे चाललो चंद्रपूर म्हणजे माझं जे होमटाऊन आहे तिथं चाललो आपण. इथून मे बी कमीत कमी अजून 600 किलोमीटरचा जवळपास असेल. 600-650 किलोमीटर. सो पूर्ण ओव्हरनाईट आपण राईड करू. सकाळी उद्या थंडीचं घरी जाऊ. आणि गेल्या काय करायचं आहे, गेल्या करायचं आहे आराम. झाला गुगलनं कोणत्या रोडवरून आणलं माहीत नाही. मागच्या 20-30 किलोमीटरपासून एकही पेट्रोल पंप नाही भेटला ना. अजून दिसत आहे ना. ओ डॉगी कुठं फिरतं. हां त्या अजून इथं काही दिसतही नाही एक पेट्रोल पंप दूरपर्यंत. मागे त्या एका माणसाला विचारलं, तो म्हणते की मला तर माहीत नाही असा म्हणला तो. सेम याच ट्रेनिंगमध्ये मला तर माहीत नाही. म्हणलं ठीक आहे भाऊ जाऊ दे. साला आता जंगल आहे.
जंगल आहे ठीक आहे, पण यार पेट्रोल पंप आहे तर पेट्रोल डिझेल, हां का म्हणते पेट्रोल डिझेल 4 किलोमीटर पुढं ये हे 4 किलोमीटर फक्त मग पेट्रोल भेटणार. कारण पहा काटा पूर्ण संपण्यावर आला आहे आपला. हा हा कोणता घाट आहे यार, जबरदस्त. म्हणजे इट्स नॉट एक्सपेक्टेड इज दॅट द इट इज द. सो पुणेपासून निघल्यापासून आत्ता एक पहिला फ्युएल स्टॉप दिला आपण, फ्युएल अप केला. त्याच्यानंतर थोडं थांबू इथं 5-10 मिनटं. अजूनपर्यंत तर राईट मस्त चालू आहे. एक घाट होता, घाट जस्ट संपला, इथं आलो, इथं पेट्रोल पंप भेटला. सो इथून निघू आता पटकनच, कारण इथं फालतू टाईम वेस्ट करून काही होणार नाही आहे. आपण एक पुढं थांबू जिथं एक हॉटेल वगैरे भेटेल आपल्याला तिथं काही, कारण बहुत जास्त भूक लागत आहे. आणि राईडवर असल्यावर माहिती आहे का लवकर भूक लागते. कारण काय होते ना, जेव्हा आपण राईड करत राहतो आपलं डोकं एवढं फास्ट काम करत राहते की आपली पूर्ण एनर्जी वेस्ट होते त्याच्यात, तर त्याच्यामुळे मग भूक लागते. सो असा काही आपण लावला जुगाड. आता जुगाड झाला सक्सेसफुल, नाही इथून आता निघू. सही हा प्रत्या का जुगाड लावते तू, सही. रात्रीचे 12 वाजले आहे, पण गरमी एवढी अजूनही तगडीवाली आहे का सांगू. पूर्ण माझ्या जॉकेटच्या आतमध्ये घाम होऊन आहे, हेल्मेटच्या आतमध्ये पूर्ण तोंडावर तोंडात मिठाच्या धारा चालल्या, डोळ्यामध्ये पूर्ण मीठ चाललं आहे, पूर्ण घाम जाऊन मीठ जमा होत आहे. सो आत्ता रात्रीचे 12 वाजले, पण अजूनपर्यंत काही भूक लागली नाही. मे बी होऊ शकेल का भूक जर लागली तर आपण कुठेतरी थांबू धाब्यामध्ये. आणि भात तर खायची इच्छा नाही बिलकुल, भात खाईन तर झोपून जाईन. कारण तोच जग प्रसिद्ध रूल. आपण मस्तपैकी अंडा भुर्जी बनवू आणि पोळ्या बोलवू, 2, 3, 4, 5, 5.5 पोळ्या. आता ऑलमोस्ट इथून चंद्रपूर आहे, म्हणजे माझं जे होमटाऊन आहे चंद्रपूर, इथून अजून आहे 450 किलोमीटर, 410 किलोमीटर. पोलीसवाले आले आपली गाडी पाहासाठी. थोड्या समोर जाऊन एका धाब्यातून जेवण करून जसा बाहेर निघालो तेव्हा काही पोलीसवाल्यांनी मला आठो दिशाओं से धर दबोचा आणि सुरू केला काही अतरंगी प्रश्नांचा वर्षाव. कांड का झाला, कांड काही नाही झाला. ॲक्च्युली मी तिथं चाय पिण्यासाठी थांबलो, तर तिथं आले पहिले 2 पोलीसवाले आले. म्हणजे पहिले एक जण आला, तो बहुत चांगल्याने बोलला, शिंदे काहीतरी सरनेम म्हणतो त्याचा, बहुत चांगल्याने बोलला. नंतर तो गेला. नंतर 2 पोरं आले, ते पुण्याचेच होते, तर ते म्हणजे इन्फॉर्मेशन घेत होते, ते चांभार चौकशा कथाने करत होते माझ्यासोबत. नंतर मग मी जसं त्यासाठी निघलो तर तो पोलीसवाला आला दुसरा, त्याचा जो साहेब होता, देशपांडे का कुलकर्णी असं काहीतरी सरनेम होतं त्याचं, त्याच्या बॅचवर लिहिलं होतं ते. तर तो म्हणते का हे का लावून आहे म्हणते, जॅकेट जे मी लावणार रायडिंग जॅकेटवालं ते बॅटमॅनसारखं दिसते, ठीक आहे. तर तो म्हणते हे का लावलं आहे म्हणते. म्हटलं सेफ्टी गार्ड आहे म्हटलं. का होते म्हणते याच्यानं, तर पडलं गिडलं तर काही होत नाही म्हटलं, घुसत नाही म्हटलं. आणि आसऱ्या पासऱ्यात जर तुटल्या तर का होईन म्हणते, कमच्या लावशील का म्हणते तिथं. कमच्या लावशील का म्हणते, धाग्यानं बांधशील का म्हणते. अरे यार म्हणलं, यार तो दारू पिऊन होता ॲक्च्युली पोलीसवाला. म्हणलं जाऊ दे साला यार, का फालतू आर्ग्युमेंट करू त्याच्यासोबत. आणि असे लोक काही भेटत राहतात, थोडासा एंटरटेनही होते माणसाचा. आणि थोडासा काही ऐकून घेतलं म्हणजे कसं आहे ना, काही नवीन गोष्टी ऐकून घेतलं चांगलंही वाटतंय. आणि नवीन लोकांसोबत भेटणं बोलणंही होते. तेच एक आपण रायडिंगचा आपला एक मोटिव्ह असतो की नवीन लोकांसोबत भेटायचं आहे, नवीन कल्चर बघायचं आहे. त्याच्यात काही असे बकेतवाले लोकही भेटतात ना, चांगलेही लोक भेटतात. सो या सगळ्या गोष्टी आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला अजून नेक्स्ट येणाऱ्या 15 ते 20 दिवसापर्यंत बघायचं आहे.
मग कसं येतं का? हां येतं का? चाल घेऊन जातो बसून. नाही आता मी आता नाही चक्रीले पाहता येते आ? पुढल्या चक्रीला पाहू. पुढल्या चक्रीला हा होय हे कॅमेरा होतो. कॅमेरा तुम्ही याच्यात आहे का? लाईव्ह चालू आहे फेसबुकवर, दूरदर्शनवरनं फेसबुकवर. तुम्ही येऊन राहिले आता दूरदर्शनवर. एरियात आहे का? हां आपल्या नवीन दिवसाची आज सुरुवात झाली आहे. आपली राईड स्टील रात्रीपासून म्हणजे कालपासून आपली राईड चालूच आहे. अजूनपर्यंत काही संपतच नाही. अजून दाखवत आहे एक 4 तास, ऑलमोस्ट 4.25 तासाचा रस्ता दाखवत आहे. 173 किलोमीटर. आणि एक ब्युटिफुलचा मस्त असा एक सनराईज झाला इथं. त्याचा टाईमलॅप्स तुम्ही आत्ता बघितला असणार. बहुत जबरदस्त सीन वाटत आहे. आत्ता वाजले सकाळचे 6:11. हलकीशी थंडी वाटत. थंडी म्हणजे थंडी हवा आहे फक्त. बट आता जसे 7-8 वाजतील, 8 वाजता नंतर जे चालू होईल गरमी खतरनाकवाली. फायनली मित्रांनो आपण 500 करोड वर्षानंतर येऊन पोहोचलो होता चंद्रपूरमध्ये. इथं दिसत असेल तुम्हाला आय लव चंद्रपूर. तेही काळा झाला आहे कारण की आमची चंद्रपूर सिटी जी आहे ते ब्लॅक गोल्ड सिटी आहे. द हॉटेस्ट सिटी ऑफ इंडिया. मिनिमम टेम्परेचर 46, 48, 49. माझ्या तोंडातून शब्द असे निघत आहे नशेत असल्यासारखी, झोपेचा नशा. वेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पद्धतशीरपणे आत्ता येऊन पोहोचलो आपल्या घरी चंद्रपूरला. टोटल ही 800 ते 850 किलोमीटरची राईड आपण कवर केली 14 तासामध्ये. ते यादामादात आपण मला वाटते एखादी तास आपला रेस्ट करण्यामध्ये गेला असेल, म्हणजेच की जेवण करण्यासाठी किंवा मग चहा पिण्यासाठी, लोकांसोबत बोलण्यामध्ये, या सगळ्या गोष्टीत आपला टाईम वेस्ट झाला. वेस्टमध्ये आपण इन्व्हेस्ट केला सगळं काही टाईम आपला. तर आणि नेमकं आपल्याला ही राईड जी नाईटमध्ये करायची होती ते नाईटमध्ये केली आपण. मस्त मजा आला कारण की गरमी इतकी तगडीवाली आहे ना. आजचा टेम्परेचर लिटरली चंद्रपूरमधला होता काहीतरी 46 डिग्री टेम्परेचर. तर विचार करा का हालत झाली असणार. सकाळी ते पण 9 वाजता पोहोचल्या मला हे पाहायला भेटलं का 46च्या जवळपास म्हणजे टेम्परेचर आज राहू शकते. तर आता काय नाही, सगळं काही सामान आपल्याला इथून काढकूड करायचं आहे. हेल्मेटमधून माईक काढायचा आहे, कॅमेऱ्यातला डेटा ट्रान्सफर करायचा आहे, फटाफट व्हिडिओ एडिटही करायचा आहे. प्लस तर मी एक विचार करतो का आजच्या दिवस इथं रेस्ट करू, त्याच्यानंतर मग उद्यापासून आपण राईड चालू करूया चंद्रपूरपासून तर नॉर्थ ईस्टपर्यंत, म्हणजेच की अरुणाचलपर्यंत. तर आता उद्याचा दिवस आपण ट्राय करू म्हणजे मॅक्सिमम कुठपर्यंत आपल्याला गाडी खिचता येईल. मला वाटते आपण अजून उद्या 1000 किलोमीटर तरी खिचूनच घेऊ जवळपास इथपर्यंत वाटत आहे. तर येणारे 10 ते 15 दिवस मित्रांनो असा खतरनाकवाला ॲडव्हेंचर पाहायला भेटणार आहे आपल्याला आपल्या चॅनलवर. तर या पूर्ण सिरीजमध्ये लास्टपर्यंत बनून राहा. आणि बस एवढंच सांगायचं आहे, अजून काही नाही. मला तुमच्याकडून जास्त काही नाही पाहिजे मित्रांनो, फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे. कारण की कोणी मराठी मुलगा तुमचा चालला आहे दुसऱ्या स्टेटमध्ये, म्हणजे मला वाटते 7 ते 8 स्टेटमधून आपण राईड करणार आहोत. वेगळे लोकांचे कल्चर पाहू, वेगळे रोड पाहू, चांगले खराबवाले ऑफ रोड, चांगले रोड, आणि वेगळ्या स्टेटमधलं आपण जेवण करू. आणि मी तुम्हाला दाखवतो का नेमका जे आपल्याला न्यूज चॅनलवर दाखवलं जाते आपला भारत देश, तसा आपला भारत ॲक्च्युअलमध्ये आहे नाही. लोक सगळे तसे आपल्याला नाही भेटतील जसे चॅनलवर दाखवल्या जातात न्यूज चॅनलवर. सो चला मग याच नोटवर मित्रांनो व्हिडिओ इथेच मी थांबवतो, म्हणजे पहिला व्हिडिओ इथे थांबवतो. उद्यापासून तुम्हाला पाहायला भेटणार मित्रांनो प्रॉपरवाली रायडिंग. तर याच नोटवर मित्रांनो मी व्हिडिओ थांबवतो. सो जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जर नाईट राईड तुम्हाला आवडली असेल, आपल्या सिरीजचा पहिला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच खूप मस्तवाले ॲडव्हेंचरवाले आता 10 ते 15 दिवस आपण पाहूया. सो तेव्हापर्यंत टाटा, बाय बाय.